घेतलेत. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे सागर. तर गोलंदाजीचा विचार केला तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हाताळले आपल्याला पाहायला मिळतं ते अर्थात सचिन. आपण जर पाहिलं तर सागर यांनी पहिला चेंडू येऊ दिला. लेटकट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं आपण पाहताय 6 धावा धावडका पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना चिखलवाडी संघ येथे मात्र सुरेख चेंडू हाताळला. काय चेंडू हाताळला गेला इथं. नक्कीच त्यांना माहिती आहे चेंडू काय दर्जाचा होता. मात्र स्वतः ते नक्कीच नाराज आहेत कारण एक सुंदर चेंडू नक्की त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. अर्थात षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळणं समाप्त झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं गेलंय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळले आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळत आहेत. विलास आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्लीज थोडस स्पीडअप करायचं विनंती असणार आहे मित्रांनो. याआधी आपण ऐकलात पाहिलात आणि अनुभवलं अर्थात अंबरनाथ शहराचा एक गोड आवाज अर्थात सोनू सरांचा आवाज आपण ऐकलात. एक सुंदर समालोचन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला ऐकायला मिळालं. जेव्हा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आपण पाहताय गोलंदाज विलास यांच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताळला गेला. एक खोलपत्र चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. पुन्हा एकदा बोलू. चला मी पुन्हा एकदा आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेब तसेच खजिनदार आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेब तसेच कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय कुमार शेळके साहेब यांना विनंती करतो प्लीज आपण यायचं आहे कारण आयोजकांच्या वतीनं आपला यथोचित सन्मान येथे केला जाईल. आपल्याला मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल. सो प्लीज आपण यायचं आणि तसेच मित्रांनो आपण आयोजन कमिटीमध्ये आपण जर पाहिलं तर सन्माननीय जयरामजी गोपाळ साहेब यांचे एक विशेष सहकार्य वारंवार आम्हाला नक्कीच लाभलंय. त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं तसेच गणेश सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते सरांचं यथोचित सन्मान करायचं आहे. एक विशेष सहकार्य नक्कीच त्यांचं लाभतं कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा आपलं आयोजन असतं त्यावेळी मात्र एक विशेष सहकार्य आणि त्या सहकार्याची नितांत गरज असते आणि ते नितांत गरज आणि ते सहकार्य सरांच्या माध्यमातून नक्कीच दिलं गेलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सरांचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन आणि आभार असेल. जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थात बॅटर सुशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या 7 धावेने संघात धावसंख्या दम पोहोचली ती अर्थात 16 आकड्यावरती. एक गड्याच्या ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अर्थात चिखलवाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील आपण जर स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच रनरअप झालेला संघ एक चांगली खेळली त्यांच्या माध्यमातून आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर सुशांत आणि सुहास यांची एक झुंजार खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पुण्याचा बॅटची आता मात्र उडवला चेंडू हवेमध्ये फील्डर डाऊन द बॉल टिपलाय जेल संपलाय फलंदाज अर्थात सुशांतचा खेळ बॅट टू द पवेलियन डीजे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि खेळावरती त्यांचं प्रेम त्यांची निष्ठा नक्कीच आपल्याला वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने खेळून काढला चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार डीजे
चिखलवाडी संघ आपण जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा नक्कीच जमवण्यात यश आलंय आता चिखलवाडी संघाला. मात्र आपण जर पाहायला गेलं तर दोन मोठे मासे मात्र गळायला लागलेत, कारण आपण त्यामध्ये नजर नाव घेतो तर अर्थात सुहास आणि सुशांत ही जोडी मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला आराम करताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहता ते अर्थात दिनेश आणि सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहताय दिनेशांचा गोलंदाजीचा पहिलाच बॉल, त्याला मात्र शफल कडून नक्कीच आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू जातोय पहिल्याच बॉलवरती सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक येतील 4 धावा चौकार. खरपूस समाचार पहिल्या चेंडूवरती नक्कीच फलंदाज सागरांच्या माध्यमातून घेतला गेलाय. पुढचा बॉल आता मात्र त्याला हळूहळू पद्धतीने फक्त दिशा दाखवली, एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. पॉईंटचे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील तर जर मात्र आपण जर पाहिलं घेतलं तर एक सिंगल नक्कीच पूर्ण केली, एक प्राप्त केली गेली आहे. या सिंगलला सांगायची धावसंख्या वधारली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 25 आकड्यावरती. 2-25 ही सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना चिखलवाडी संघाला आपल्याला पाहायला मिळतोय आणि चिखलवाडी संघाचा जर विचार केला तर बिग हिट हिटर असणारे नक्कीच हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातो वन बाउन्स स्क्वेअर गेले 4 धाव्यांसाठी चौकार. दिनेश यांच्या जर फलंदाजीचा आपण जर विचार केला तर अद्यापर्यंत 2 चेंडू नक्कीच फेस केलेत आणि दोन्ही चेंडूवरती आपण जर पाहायला गेलं तर 4 धावा, प्रत्येक चेंडूवरती 4 धावा अर्थात 2 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. आता वैयक्तिक खातं तर नक्कीच वेगाने आहे, त्याचप्रमाणे संघ धावसंख्या आपल्याला वेगाने घालताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र एक सुरेख चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय कव्हरच्या दिशेला, पंचांचा इशारा आलाय, पुन्हा एकदा चेंडू फरार, 4 धावा चौकार. क्रमांक 3 आहे. 6 धावा आहेत का? ओके, थोडासा निर्णयामध्ये आपल्याला पंचाच्या माध्यमातून बदल होताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र थोडासा निर्णय बदलला गेला पंचांच्या माध्यमातून आणि 6 धावा मात्र इथं घोषित केल्या आहेत. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, एक क्लासिकल फटका अर्थात दिनेश यांच्या बॅटवरून आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश मात्र आग ओकतायत. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र हुलकावून चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. हॅलो, 4 धाव्यांनी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र येथे प्रेक्षक राहतील. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा पुन्हा एकदा. या 4 धाव्यानंतर आपण संघ धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 45 आकड्यावरती. कुठेतरी आपण पाहिलं की चिखलवाडी संघ अडचणीमध्ये सापडला होता, मात्र एक तारणहार आणि दिशादर्शक ही भूमिका आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती नक्कीच दिनेश यांच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर वेगाने मात्र एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 45 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 अर्थात स्लॉक षटक आणि आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि येथे पहिल्याच बॉलवरती आपण ज्या प्रकारे दिनेशाच्या बॅट मधून फटका आला होता तशीच मात्र इतिहासाची पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळाली. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही, एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल येथे मात्र सफल झाले तर क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूवरती येतील तर जो मात्र आपण पाहिला गेलं फक्त एक सिंगल धावा, कारण सागरांना माहिती ज्या प्रकारे दिनेश यांची बॅट आपल्याकडून
ज्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला ज्या धावा जमवल्या जातात त्या धावा अधिकच्या धावा आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे जास्तीचा वेळ स्ट्राईकला दिनेश असणं गरजेचं आहे. येथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, पंचांना मात्र कवायत करायला लावणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तसेच सन्माननीय लक्ष्मणजी गोपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार तसेच दुर्वा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय अनिल पाटील यांचा सुद्धा येतोची सन्मान इथे केला जाईल. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन यांना इथे नक्की सन्मानित केलं जाईल. दुर्वा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा पुढचा बॉल येथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि येथे मात्र थोडस होई नाही होण्यामध्ये करताना आपण जर पाहिलं गेलं थोडस मिसगाईड नक्की झाले. मात्र पंचांचा इशारा आलाय 4 धावा. येथे मात्र नशिबाने नक्कीच 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा दिल्यात. कारण आपण मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर किरण शिंदे यांनी मात्र झेल टिपला होता. मात्र ते कुठेतरी सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये सीमारेषेच्या बाहेर आले होते आणि त्या 6 धावा मात्र ग्राह्य धरल्या होत्या. तसंच काहीच तसंच आता हे चित्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. मात्र पंचांनी मात्र या गोलंदाजाला आणि या चेंडूला मात्र दंडित केलंय. या एका धावेने संघ धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 50 आकड्यावरती. अर्धशतक पूर्ण झालंय. अर्थात चिखलवाडी संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना आता मात्र आपण पाहताय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक राहतील कारण चेंडूने अंतर कापलंय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. एक पहिलं सत्र आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 56 धावा आपल्याला पाहायला मिळाले. 57 धावांचं लक्ष आहे आणि ते 57 धावांचा कसा पाठलाग केला जाईल हे सुद्धा पाहायचं आहे. तुर्तास आपण चिखलवाडी संघाला सुद्धा विनंती असणार आपण आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्याचे आपला विपक्ष संघ अर्थात बुरमाळ संघाला विनंती असणार आहे आपण आपली सलामडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. चला नेक्स्ट मॅच आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी विपक्ष ठाणव विठ्ठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेकीसाठी आहे. चला वनागडेवाडी आणि ठाणेवाडी दोन्ही संघाला विनंती करतोय आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच पहिल्या ग्रुप मध्ये पहिल्या लॉट्स मध्ये आपली पहिली मॅच अर्थात दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. वनागडेवाडी विपक्ष ठाणेवाडी. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय अर्थात एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर अध्यक्ष अर्थात संदीपजी दादा तसेच उपाध्यक्ष एका बाजूला पाहिलं गेलं तर सचिदा. या दोन संघांच्या दरम्यान आणि दोन कर्णधारांच्या दरम्यान ही आपल्याला मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. चला चला बुरमाळ संघ प्लीज या विनंती असणार आपल्याला. चला बॉल द्या प्लीज. मित्रांनो आपण आज पाहताय अर्थात राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित स्वयंभू महादेव चषक 2024 आणि या स्पर्धेचा आज पहिला आणि अंतिम दिवस आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता तब्बल 16 संघांनी सहभाग घेतलाय. तसेच या मैदान आपण पाहता नक्कीच सुसज्ज मैदान आपल्याला नक्कीच लाभलंय
आणि या मैदानामध्ये आपण एक सुंदर आयोजन आणि नियोजन अर्थात राधाकृष्ण क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. तसेच आज आम्हाला आमंत्रित केलं अर्थात नरेशदा यांच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. नक्कीच त्यांचा सुद्धा मनापासून नक्कीच आभार. कारण चला ठाणेवाडी संघाचा कर्णधार आणि वनागडेवाडी संघाचा कर्णधार, चला या प्लीज. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. तसेच मी आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण आपल्या सन्माननीय नंदकुमार बालस्कर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभासचे नाणेफेक करून घ्यायचे. नेक्स्ट मॅच नाणेफेक सरांच्या माध्यमातून सरांच्या शुभासचे आपल्याला टॉस का बॉक्स या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जो मैदानाच्या आतमध्ये 57 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना सलावडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते अर्थात सचिन आणि सूरज. तर बॉलिंग मार्क वरती बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत आपल्याला स्ट्राईकला येते अर्थात सूरज पहिलाच बॉल फेस करतील. पहिलाच बॉल सुशांतच्या गोलंदाजीचा पंचांकडे पाहिलं गेले मात्र पंचांकडून कोणती हालचाल कोणती मुवमेंट तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आज मात्र सुशांतच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तर सुशांत आणि सुहास ही जोडी मात्र आक्रमक जोडी म्हणून नक्कीच आपल्याला पाहिली जाते ओळखली जाते. मात्र आज त्यांच्या माध्यमातून कुठेतरी निराश नक्कीच केलं. मात्र त्यानंतर मात्र आलेले दिनेश यांनी मात्र संघाला सावरलंय. पुढचा बॉल आता मात्र अधिकची उचली घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तसेच त्यांना वॉर्न सुद्धा केला. आपण जर पाहिला अधिकचा उचली घेणारा चेंडू इथे पंचांच्या माध्यमातून त्याला मात्र दंडित केलाय आणि गोलंदाज अर्थात सुहास यांना मात्र आपण पाहिलं या चेंडूवरती त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली गेली. एका धावेने नक्कीच श्रीगणेश झालाय. तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावांचं लक्ष आहे. एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा झाली आणि श्रीगणेश नक्कीच झालाय. अजूनही 56 करायचे आहेत. कशा केल्या जातील की त्या धावांवरती अंकुश लावला जाईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू अचूक लाईन अँड लेन मध्ये चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात ते गोलंदाज अर्थात सुशांत. नावामध्ये सु प्लस शांत ते समोरच्याला शांत करणार हे नक्कीच चित्र अद्याप तरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण जर पाहिलं की षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती समोरच्या फलंदाजाला कसं शांत करणार हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. येथे मात्र पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल एक अवांतर धाव. पुन्हा एकदा धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भरवत आपल्याला पाहायला मिळते. संख्या धावसंख्या संपवली ती अर्थात बिनबाद 6 धावा. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहतोय. 6 धावा धावका पाहायला मिळत आहेत. 57 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. कारण आपण जर पाहायला गेलं तर चिखलवाडी संघाकडे नक्कीच ब्रह्मास्त्र आहेत आणि त्याचा वापर केला सुद्धा जाईल यातील मात्र शंका नाहीये. एक अचूक भन्नाट वेग एक वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अर्थात सुशांत. असं सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मित्रांनो 38 सर्कल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणं थोडीशी अवघड असतं. कारण हे षटक म्हटलं तर नक्कीच फलंदाजासाठी एक सोयीस्कर आणि उपयुक्त नक्की षटक असतं. मात्र त्याचा पुरेपूर वापर करण्यात कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाज मात्र अपयश निर्माण केलंय ते गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अधिक जो उचली घेणार त्याला मात्र कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील तर मात्र चेंडूने मात्र शर्यत जिंकले. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार.
वनॅटिक वडे आपण नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यस, थँक्यू. आणि पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. एका षटका अखेर धावसंख्या झाली ते अर्थात 16 धावा. मित्रांनो 57 धावांचं आव्हान होतं. मी मगाशी म्हणालो की धावांवरती अंकुश लावावा लागेल. मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती आपण जर पाहायला गेलं ज्या प्रकारे खरपूस समाचार घेतलाय तो गोलंदाज अर्थात आपण सुशांतच्या गोलंदाज जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती अर्थात चौथ्या आणि 5व्या आणि 6व्या चेंडूचा आपण विचार केला तर 4 धावा. तदनंतर मात्र एक मोठा फटका 6 धावांसाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 16 या आकड्यावरती. चला प्लीज विनंती असणार आहे त्वरित आपण आपल्या क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण सजवाल. साईक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत दिनेश, ज्यांनी आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे आपला कारनामा केलाय आता मात्र एक आपण अष्टपैलू खेळाडू का गणले जातो याचं मात्र चित्र इथे निर्माण करावं लागेल आणि चित्र निर्माण करणार का हे सुद्धा पाहावं लागेल. स्ट्राईकला येते अर्थात सचिन. पहिलाच बॉल फेस करणार. पहिलाच बॉल त्याला मात्र दिशा दाखवली. चेंडू ट्रॅव्हल होते पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. कधी शक्तीपेक्षा युक्ती नक्कीच श्रेष्ठ असते असं म्हणतात आणि त्याचं एक सोपं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण ज्या वेगाने चेंडू आला होता त्याला मात्र फक्त दिशा दाखवली आणि या 4 धावा मात्र आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमा केल्या. आता पुढचा बॉल इथे मात्र भिरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. तसेच मित्रांनो आपण पाहताय एक सुपर साऊंड सिस्टीम ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते असे अर्थात आई पिंपळादेवी डीजे सर्व्हिस चे सर्व आदरणीय सन्माननीय पवनजी ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. मी हरीशांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचा यथोचित सन्मान येथे करायचा आहे. प्लीज प्लीज बॉल द्या ना. बॉल मित्रांनो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहता एक विशेष सन्मान अर्थात आई पिंपळादेवी डीजे सर्व्हिसचे सर्व अर्थात पवनजी ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान येथे केला जातोय. नक्कीच मित्रांनो एक सुंदर साऊंड सिस्टीम आणि नक्कीच एक चांगला आयोजन त्यांच्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थात 26 आकड्यावरती. सलामी आली अर्थात आघाडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सचिन आणि सूरज. सायकलने ते अर्थात सचिन आणि नॉ सायकल ते अर्थात सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश यांच्या गोलंदाजीचा चेंडूवरती आता मात्र विरकावून दिला. येथे मात्र चुकी होतीये. मित्रांनो मी जेव्हा जेव्हा समालोचक होतो नक्कीच एक गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो की जर आपण आउटफील्ड मध्ये जर आपण क्षेत्ररक्षण करत असाल तर कुठेतरी आपला फिजिकल फिटनेस चांगला असावा लागतो. आपला हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असावं लागतं आणि आपली चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असावी लागते. याचा मुद्दा कुठेतरी आपण जर पाहिलं तर मिश्रण पाहायला मिळालं नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेला तर एक सुंदर आणि सोपा झेल मात्र इथे सुटला गेलाय. आता इथे पाहायला गेलं तर सचिनला मात्र जीवदान मिळालंय. संधी मिळाली आहे. यासाठी सोनं केलं जाईल का ही सुद्धा पाहावं लागणार आहे. आता मात्र एक खोलोबद्दल चेंडू त्याला मात्र समोर नक्कीच खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण. इथे आपण पाहायला गेलं तर मिडपच्या नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती आणि ते येतील आणि त्यातून आपण पाहायला गेलं तर 2 धाव मात्र नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धावांची संघ धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 30 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे.
अर्थात ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल एक लो फुलटा होता, त्याला मात्र दिशा दाखवली. मिड विकेटला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तो मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2चा पाडा इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. दुहेरी नक्की धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहिले तर वधारली, संख्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 32 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2चा खेळ नक्की समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये आपण धावसंख्या पाहिली तर अर्थात 32 धावा आपण कधी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो 57 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी एक सुंदर आणि एक सुसज्ज अशी सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ती अर्थात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात बुरमाळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला चिखलवाडी संघ विनंती असणार आहे, आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही, कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग आपण घेऊ नका, विनंती असणार आहे आपल्याला. कारण आपण जर पाहिलं गेलं तर 12 मिनिटांचा अवधी असणार आहे, एक वेळेचं बंधन आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर आज तब्बल 18 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. सो प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक कर्णधाराला आणि प्रत्येक संघाला याला एक सूचना असणार आणि सूचनेचं आपण पालन कराल अशी नक्कीच आशा अपेक्षा बाळगतो. तिसरं षटक जर आपण पाहायला गेलं तर 2 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कारण 10 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत. कर्णधार सुहास आपण सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3चं षटक हाताळले आपल्याला बॉलिंग मार्क अर्थात बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. स्वतः कर्णधार संघाचे तारणहार अर्थात सुहास आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलाच बॉल फेस करतील अर्थात सचिन, माफ करा सूरज फेस करणं. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक खुलोबाचा चेंडू होता, त्याला मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला नक्कीच खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण एका धावेत समाधान मानावं लागेल. ते दोन्ही बॅटर अर्थात सचिन आणि सूरज ही जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. वनागडेवाडी आणि ठाणेवाडी आपण तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे सुरेख चेंडू. इथे मात्र स्वतःवरती नाराज आहेत, कारण त्यांना माहितीये काय दर्जाचा चेंडू हाताळला गेला. मात्र इथे नशिबाने नक्कीच साथ दिली आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडले काय, इथे धावा मात्र एक सिंगल होती. तिथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर दुहेरीची धाव, दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळाले. या 2 धावांनी संघ धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 35 आकड्यावरती. बिनबाद 35, 35, लॉस ऑफ 0 विकेट. तसेच आणि ते मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली. अर्थात मोठा मासा गळायला लागलाय. नाव आहे सचिन. सचिन ठरतात मैदानाच्या बाहेर. दिव्या डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे, कारण 12 मिनिटाचा अवधी पूर्ण झालेला आहे. कारण आपल्या नियमाप्रमाणे असोसिएशनचे नियम आहेत आणि त्या नियमांचं नक्कीच पालन इथे नक्कीच केलं जाईल. ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून नक्कीच त्या नियमाचं पालन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निबाट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश कांबळे. पंच, आयोजन कमिटी आणि असोसिएशन कमिटीच्या नियमानुसार आपण 16 मिनिटं झाल्याच्या नंतर एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. सो आता 12 मिनिटांनंतर आपण खेळाडू आतमध्ये घ्यायचा नाहीये, कारण आयोजकांच्या वतीनं आणि असोसिएशनच्या वतीनं ही सूचना माझ्यापर्यंत पोहोचली आहे, ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 16 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण खेळाडू आतमध्ये घ्यायचंय. सर पंच पंच सर तुमचं मान्य मला, पण आयोजकांच्या वतीने मी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतोय.
धावसंख्या झाली ते अर्थात 36 धावा. अजूनही येणाऱ्या चेंडू असणार आहेत ते 6 आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. काहीच सोपं आणि काहीच अवघड समीकरण आहे. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, इथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर कोणतेही समीकरण अवघड आणि कोणतेही समीकरण सोपं नसतं. मात्र ते समीकरण कसं अवघड आणि सोपं करणं हे सुद्धा फलंदाज आणि गोलंदाज नक्की ठरवतात, ते आपल्याला पाहावं लागेल. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क होते, बॉलिंग ट्रॅक होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल. तर स्ट्राईकला ते अर्थात दिनेश कांबळे आणि नॉन स्ट्राईकला ते अर्थात सूरज. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी कर्णधाराने जबाबदारी दिली आहे ती लिहिल्या रीतीने कशी पार पाडणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आपण जर पाहायला गेले तर सुरेख चेंडू हाताळला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बिघडतंय काय, आणि येथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 डीजे. सुरेख चेंडू एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाडेश लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि येथे मात्र घडले काय, चुकी आणि चुकी. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मध्ये घ्यायचं आहे. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते अर्थात 4. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षक करतायत. चुकी आणि आपण जर पाहिलं तर मोक्याच्या क्षणाला मात्र इथे चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 4 धावा. चेंडू असणार आहेत 3 आणि 13 धावांची आवश्यकता आहे. इथे समोरच्या दिशेने खेळून आला होता कार्पेट आपण पाहता क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः दिनेश चेंडूवरती येतील आणि फेकी करते आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा समीकरणामध्ये थोडा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत 2 आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा आणि 2 चेंडू. आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. या पहिल्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामना मात्र जीवित राहणार आहे. पुढचा बॉल आणि येथे मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि जर आपण पाहायला गेलं तर येथे हा 1 धाव आणि या चेंडूवरती ज्या प्रकारे धावा रोखल्यात कुठेतरी आपण पाहायला गेलं तर चिखलवाडी संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करणार असं चित्र तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाले. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, कधीही काही घडतं मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला आता खूप साऱ्या क्रिकेटचा स्पर्धेचा अनुभव आहे, कारण काही स्पर्धा आम्ही अशा पाहिल्यात जिथे 1 चेंडू आणि 11 धावा गरज असताना मात्र फलंदाजी करणारा संघ विजयी ठरलाय. पुढचा बॉल आणि येथे मात्र हा विजय चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले आणि येथे मात्र विजय संपादन केलाय तो अर्थात चिखलवाडी संघानं. जिंकल्या संघाचे अभिनंदन, हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच आदरणीय सन्माननीय चेतन मसूरकर सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान येथे केला जाईल. तसेच सन्माननीय जयरामजी गोपाळ साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असे सन्माननीय मसूरकर सरांचं यथोचित सन्मान येथे करायचं आहे. त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचं यथोचित सन्मान येथे करायचं आहे. तसेच पुन्हा एकदा करूया आवाजामध्ये बदल. ऐकूया सोनू सरांना. धन्यवाद.
तसेच मित्रांनो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थात सामना विरोधात किताब ज्याच्या नावावरती राहिलाय तो नो डाऊट अर्थात दिनेश ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला दिनेश आपण यायचंय प्लीज कम ऑन.